फिरंगे, अरे किती लागलंय तुला? मला न सांगता कशाला गेलास तू? आपलं ठरलं होतं ना, जे काही करायचे ते दोघांनी मिळून करायचं. मग काय एकटा गेलास तू? तुला काही झालं असतं तर? मला तुझी काळजी नाहीये का? तुला पण काही झालं असतं तर? म्हणून नाही घेऊन गेलो सोबत. फिरंग्या, तू जर परत आलाच नसतास तर मी कशी जगले असते तुझ्याशिवाय? हा विचार एकदा पण मनात नाही येऊन गेला का तुझ्या? आय प्रॉमिस यू, इथून पुढे असं कधीच नाही करणार मी. आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. घे, शर्ट घाल. घे. सावकाश सावकाश सावकाश. फिरंग्या, ते काहीतरी खायला करते म्हणजे तुला औषधं घेता येतील. अनिकेत, दिवसभर कुठे होतास तू? आणि ऑफिस मधून जे 20 लाख रुपये घेऊन गेलास ते कुठे? सांगितलं मी ते पैसे. काय मी ते काय? बोल ना, कुठे आहेत पैसे? बायाची किती वेळची विचारते मला, अनिकेत कुठे, अनिकेत कुठे? काय सांगू मी तिला? तिला उत्तर देता देता नाके नऊ आलेत माझ्या. अनिकेत, एवढे पैसे मुळात का लागत होते तुला? आणि ऑफिस मधून चोरून नेलेस तू पैसे का? बोल ना, उत्तर दे. मी आत्ता तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. हो का? मग कधी उत्तर देणार आहेस? सांग ना. एनिवे, तू ते पैसे कशासाठी घेऊन गेला होता त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पण ते पैसे आपल्या ऑफिसचे होते, जे तू कोणालाही न सांगता घेऊन गेलास. आणि याला चोरी म्हणतात अनिकेत. आणि जर ही चोरी नसेल तर आत्ताच्या आत्ता सगळे पैसे आणून दे. कारण त्या पैशांवर ना तुझा हक्क आहे ना माझा. करीन, मी सगळे पैसे परत करेन. कधी आणि कसे परत करणार आहेस तू 20 लाख रुपये? साकेत, तो म्हणतो ना पैसे परत करेल, मग तो करेल काहीतरी. आपण या विषयावर प्लीज उद्या बोलूयात का? घरी झोपलेत सगळे. तुमचा आवाज जर बाईजींना ऐकू गेला ना तर त्यांना खरं खरं सगळं सांगावं लागेल. आणि त्यांना खरं सांगितलं आणि जर काही त्रास झाला ना तर नको ना त्यापेक्षा ही चर्चा. हा, ठीक आहे, पण उद्या मला सगळा हिशोब हवा आहे. कळलं? असं ते मिळालं. झालंच. शांभवी, काय झालं? तुला जर असं नाती जोडायला निघाली होतीस ना, पण सगळं तर तुटत चाललंय आता. मग आता? आणि आज तो ऑफिस मध्ये काय मोठं प्रकरण झालं. बापरे, साकेत अनिकेतला चोर म्हटला. चोर? आता उद्या भाऊ म्हणणं सुद्धा बंद करेल. काय करणार तू आता? झालं बोलून तुझं? आता मी काय बोलतेय ते कान उघडे ठेवून ऐक.
अरे बापरे, तुझ्याकडे अजूनही बोलायला आहे? बोल, मी ऐकते. हा, बोल बोल ना. 2 भावांमध्ये गैरसमज करून तुला जर असं वाटत असेल की तू जिंकलीस, तर हा तुझा फक्त भ्रम आहे. कसं आहे ना, मांजर डोळे मिटून दूध पित असतं, पण सगळं जग त्याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघत असतं. ग भ्रम निर्माण करण्यासाठी गोष्टी रंगवून सांगितल्या जातात. इथे तर सगळंच उघड आहे. अनिकेत 20 लाख रुपये घेऊन पसार झाला, हे उघड आहे. पैसे घेऊन परत आला, कशासाठी घेऊन गेला होता, का घेऊन गेला होता, कुठे गेला होता, यापैकी एकही उत्तर तो साकेतला देऊ शकला नाहीये. आणि त्याच्या याच चुकीचा मी योग्य वापर केला, इतकंच. मूर्ख आहेस तू. सारासार विचार न करता तुला जर का असं वाटत असेल की तू जिंकलीस, असं अजिबात नाहीये. उलट एक दिवस सत्य सगळ्यांसमोर येईल आणि त्या दिवशी तू तोंडावर पडलेली असशील. मग बघ बाई, विचार कर, सावध राहा. कारण जे दिसतं ते सत्य असतंच असं नाहीये. कधी कधी ते मृगजळ असतं. त्यामुळे याला बोलून तूच संकटात सापडशील, असं व्हायला नको. गप गा. उगाच मोठे मोठे शब्द वापरून माझी दिशाभूल करू नकोस. अजिबात नाही. मी तुझी दिशाभूल करतच नाहीये, पण ज्याला तू विजय समजतेस ना, तीच गोष्ट एक दिवस अपयशाने तुझ्या गळ्यात गुंडा म्हणून बांधली जाणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा शांभवी. वाट बघ, ही शांभवी तुला पुरून उरणार आहे. घरातून बाहेर काढून आउट हाऊस मध्ये फेकलं, आता आउट हाऊस मधूनही तुला रस्त्यावर फेकायला वेळ नाही लागणार. शांभवी, हे घर माझं आहे की नाही हे तू नाही ठरवू शकत. मुळात तुला तो अधिकारच नाहीये. बायत जी आहे ना, ती बघून घेईल हे सगळं. आणि राहिला प्रश्न दादूच्या आणि फिरंग्याच्या नात्याचा, तर ते तू कधीच तोडू शकत नाहीस. कारण त्यांचं नातं हे रक्ताचं नातं आहे, प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं आहे. त्याला तू काय मी काय कोणीही तोडू शकत नाही. एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेले 2 भाऊ कधीच दुरावू शकत नाहीत. त्यांचं प्रेम, त्यांच्यावरचा विश्वास, त्यांची आपुलकी एक दिवस त्यांना एकत्र नक्की आणेल, ही खात्री आहे माझी. आणि त्यावेळी हे नातं जिंकलेलं असेल आणि तू हरलेली असशील. तू हे स्वप्न बघत राहा. एक ना एक दिवस मी जिंकून घेईन सारं.